महाराष्ट्र दिनानिमित्त चिकन थाली. चिकन बनवलेलं आहे मी आज मसाला चिकन. त्याकरता घेतलं आहे मी दही. यात मी ॲड केलं आहे मिरची पावडर. तिखटप्रमाणे तुम्ही किती खाता त्याप्रमाणे घालायचं. हळद, धने पावडर जरा बऱ्यापैकी घालायचं आहे आपल्याला यामध्ये. आणि धने पावडर नंतर मी घेतलेले इथे कापलेल्या मिरच्या. सोबतच मी ॲड केलेलं आहे ते कसुरी मेथी. याला क्रश करायचं आणि याला ॲड करायचं. याचं फ्लेवर आणि सुगंध दोन्ही खूप मस्त येतं. त्याचबरोबर मी घेतलेला आहे अद्रक लसूणचा पेस्ट. तो बऱ्यापैकी भरपूर घालायचा, त्याला व्यवस्थित चव येते. मीठ घालायचं इथे चवीप्रमाणे. आणि मीठ एकदाच आपण घालतो आहे, नंतर ग्रेव्हीमध्ये घालणार नाही आहे, त्याप्रमाणे घालायचं. आणि इथे घेतलं आहे मी गरम मसाला. मी विसरलं ते जरा सांगायला. ओके, मीठ, गरम मसाला. आणि हे घेतल्यानंतर आपण याला करून घ्यायचं आहे स्टर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. छानपैकी मिक्स एकजीव केल्यानंतर या पेस्टला आपण धुतलेल्या चिकनमध्ये टाकणार आहोत. आणि याला ठेवणार आहोत आपण 15 ते 20 मिनटं. जितकं जास्त तुम्ही ठेवाल तितकं जास्त बेटर आहे. याला मी हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण की ते एकजीव होईल, लागेल सगळीकडे चिकनला. कांदा आणि कोथिंबीर याचं मी पेस्ट करत आहे. कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. कांदा कोथिंबीरचा मी इथे छानपैकी पेस्ट करून घेणार आहे. आणि हा पेस्ट आपण तेलामध्ये टाकणार आहोत. तेल तापलेलं आहे. मी कापलेले असं हाफ मूनमध्ये मी कांदे कापले, त्याला फ्राय करून घेणार ब्राऊन होतपर्यंत, जसं बिर्याणीला आपण करतो ना तसं. आणि हे ब्राऊन झाल्यानंतर याला काढून घेणार आणि हे ॲड करणार आहे मॅरिनेट चिकनमध्ये. ट्रस्ट मी, याचा नंतर जी चव येणार ना ती खूप मस्त भारी असते चव, त्याची टेस्ट. हे मिक्स केलं, तेल गरम झालेलं आहे, यामध्ये कांद्याचा पेस्ट घातला आहे. आणि सोबतच आता पेस्ट झालं आहे, ऑलरेडी भाजलेलं आहे, थोडा वेळ परतून घ्यायचं. आणि जे मॅरिनेट चिकन आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला. त्याला एकजीव करून घ्यायचं. आणि यालाच पाणी सुटतं, आपल्याला वरून पाणी घालायची गरज नाही आहे. त्याला पकवायचं आहे मस्त स्लो आचवरती आणि टेंडर होतपर्यंत. आणि हे झालं आपलं चिकन थाली रेडी. एन्जॉय.